हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलीक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय, भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय, प्रभु रामचंद्र महाराज के जय, समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज के जय, महारुद्र हनुमान के जय, जय जय रघुवीर समर्थ। ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे, स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। आदिनारायणं विष्णुं ब्रह्मणं च वसिष्ठकं, श्रीरामं मारुतिं वन्दे रामदास सद्गुरु श्रीधरं, स्वरूपसाम्प्रदाय अयोध्या मठ जानकी देवी, रघुनाथ दैवत मारुती उपासना नेमस्त वाढविला परमार्थ जगे, जय जय रघुवीर समर्थ। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एकैकम् अक्षरं पुरुषा महापातकनाशकम्। प्रभू रामचंद्रांचा मनामधून प्रवेश चाललेला, प्रवास चाललेला. आता पंपा सरोवराकडे जायचंय. कदंबनी सांगितलेलं होतं त्याप्रमाणे ते पुढे निघाले आणि तिथे सरोवराच्या भोवती शबरी राहत होती आणि तिथे ती रामाची वाट पाहत होती. भारतामध्ये एकूण 5 महत्वाची सरोवर आहेत. गुजरातमध्ये एक आहे, त्याचं नाव बिंदू सरोवर आहे. ते सिद्धपूर क्षेत्रामध्ये येतं. सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर आहे. तिथे कर्दमांनी उपासना केलेली आहे, तपश्चर्या. तेव्हा परमात्मा तिथे प्रगट झालेले होते. त्यांची तपश्चर्या पाहून प्रत्यक्ष परमात्मा नारायणाच्या
डोळ्यामधून अश्रुबिंदू बाहेर पडले आणि त्या बिंदूंचं हे सरोवर निर्माण झालेलं आहे. म्हणून त्याला बिंदू सरोवर हे नाव आहे. पवित्र अशी भूमी आहे. दुसरं सरोवर आहे नारायण सरोवर. खरं म्हणजे ते सिंधू नदी आणि समुद्र या संगमामध्ये आहे. परंतु तो प्रदेश थोडा माझ्या चिंतनाप्रमाणे पाकिस्तानच्या बाजूला गेलेला आहे. परंतु सध्या आपल्याकडे दाखवलंही जातं. गुजरातच्या कच्छ प्रांतामध्ये ते दाखवलं जातं. त्या नारायण सरोवराच्या काठावरच प्रचेतांनी तपश्चर्या केली होती. पृथुवंशात प्राचीन बहिर्राजा होता. त्याची मुलं आहेत. नारदांनी त्यांना तिथे रुद्रगीतेचा उपदेश केला होता. भागवतामध्ये ती गोष्ट आलेली आहे, कथाभाग. तिथे त्यांना शिव आणि विष्णूंचं दर्शन झालेलं आहे. असं हे पवित्र क्षेत्र. तिसरं सरोवर कैलास मानस सरोवर. कैलासाच्या पायथ्याशी ब्रह्मदेवांनी निर्माण केलेलं. ब्रह्मदेवांना जेव्हा सनकादिक ऋषींनी किंवा देवतांनी विचारलं की तुमचं मन तरी कसं आहे, तेव्हा त्यांनी आपल्या मनापासून एक सरोवर निर्माण केलं आणि सांगितलं, हे जसं स्पष्ट आहे, स्वच्छ आहे, तसं माझं मन. म्हणून ते मानस सरोवर आहे. पवित्र आहे, दिव्य आहे. चौथं सरोवर आहे दक्षिण भारतामध्ये पंपा सरोवर आहे. शबरीच्या आश्रमाजवळ आहे. हे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की काही गोष्टींची पार्श्वभूमी साधकांना माहिती असली पाहिजे. त्याच्यामधून अनेक प्रकारच्या गोष्टींना आपल्याला साधनेसाठी अंकुर प्राप्त होतात किंवा गती मिळू शकते. पवित्र आहे त्या भूमी सगळ्या. पाचवं सरोवर आहे प्रेम सरोवर. हे व्रजकोशाची परिक्रमा केली जाते वृंदावनामध्ये. त्यामध्ये हे सरोवर लागतं. राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाचा हा अनुबंध आहे. तिथे भगवंत आणि राधा खेळलेले आहेत. लहान असतानाच राधा आणि कृष्ण यांची नजरानजर झाली आणि त्याच्यामधून डोळ्यामधून पाणी प्रगट झालं. त्याचे थेंब जिथे पडले तिथे प्रेम सरोवर हे प्रगट झालेलं. अतिशय पवित्र दिव्य भक्तीच्या माध्यमातून अतिशय महत्वाचं म्हणून म्हणता येईल. विशेष असा आहे, हा कथाभाग लिहित असताना नाथ महाराजांना भावार्थ रामायणामध्ये शबरीचा विषय सांगत असताना
या प्रेमसरोवराची आठवण झालेली आहे आणि तिथे त्यांची भावसमाधी लागली. लाभ कशाचा होतो हे मला सांगायचं. हे का या पार्श्वभूमी बघायच्या आहेत? ज्याच्यामुळे अशा स्वरूपाची अनुभूती येते पुन्हा साधकाला पुढे, त्यासाठी दोन गोष्टी असतात. एक उत्कंठता पाहिजे, प्रेमाची, भगवत प्रेमाची उत्कंठ, आणि त्या उत्कंठतेनंतर त्याची अनुभूतीही आली पाहिजे. हा त्याच्यातला एक भाग असतो. आणि म्हणून नाथ महाराजांना तिथे समाधी लागलेली होती त्या प्रसंगाच्या वेळेला. शबरी आहे, भगवंताची भक्त आहे. भक्त सुद्धा भगवंताला प्रिय होण्या इतकं होण्यासाठी सुद्धा बहुत सुकृताची एवढी म्हणून विठ्ठल आवडी. बहुत सुकृत लागतं, नुसतं म्हणून नाही होत. मी भक्त आहे, मी भक्त आहे, मी अमक्याच आहे, मी भक्त आहे म्हणून होतच नाही. खरं म्हणजे देव म्हणतोयस का तू माझा भक्त आहेस? देवाने तो प्रतिसाद दिला का मला? प्रभू रामाने दिलं का मला? स्वीकारलंय का? मग याची अनुभूती कशी येते, याला महत्व आहे. म्हणून तिथे व्यास महर्षींनी वैशिष्ट्य म्हणजे तिचा जन्म, पूर्वजन्म सांगितलेला. पूर्वी ती भक्तच आहे भगवंताची, पण त्याच्यात ती महाराणी झालेली आहे, एका राजाची पत्नी झालेली. आता राजपत्नी असल्यामुळे अनेक प्रकारची बंधनही व्यावहारिक पातळीवर असतात. त्यामुळे तिलाही ती बंधनं नकोशी झाली होती. सगळं सुख होतं, सगळ्या गोष्टी होत्या, सगळी उपलब्धता होती, तरी तिला काही त्यामध्ये स्वस्थता वाटेना. की मला भगवत सेवा करता येत नाही, महात्म्यांशी संग करता येत नाही, महात्म्यांशी चर्चा करता येत नाही, काय करावं? शेवटी ती कंटाळते. कशाला कंटाळली आहे? सगळ्या प्रकारच्या सुखाला कंटाळली आहे. आपण काय म्हणू? सगळ्या प्रकारच्या सुखाला कंटाळली. काशीला गेली, प्रयागराजला गेली, तिथे थोडं तिला मोकळं वाटलं, तरी तिला संग तसा करता येईना कोणाकडे. तसं महात्म्यांचं दर्शन घ्यायचं म्हटलं तरी तिला कठीण व्हायला लागलं, कारण सगळा बंदोबस्त. शेवटी पहाटे तिला काही वाटलं, म्हणाले नको असलं सुख मला. ज्या अर्थी मला असं मिळालेलं आहे सगळं, मला सगळ्या पुण्यकर्मामुळे मिळालेलं आहे. आता माझ्यातनं पापकर्मच घडू दे. आता काय म्हणणार? आणि तिने तिथे प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगमात आत्महत्या केली. हे ऐकायचंय, नाही तर कोणाला एकदम प्रेरणा होईल. असली प्रेरणा नको आपल्याला. नको म्हणजे वाईट आहे असं नाही, पण ती त्या उत्कट भावात गेलं तर महापातक घडलं. आत्महत्या महापातक आहे, महापातक घडलं, त्याचा परिणाम झाला. बाकी सगळ्याच गोष्टी चांगल्या असल्या तरी सुद्धा ती एका भिल्लाच्या पोटी जन्माला आली. आता तिथे ती भिल्लाची पोर म्हणून वाढली आहे. पण एकूण तिला तेही वातावरण
सहमतीनं ती आपली त्यातही खेळायची. भगवंताचं स्मरण आहे. काय बघा, भक्ती, प्रेम, ज्ञान वाया कधीही जात नाही. समर्थ नाही ठरणार एक वेळेला, एका जन्मात, पण ते वाया जात नाही, हे लक्षात ठेवायचं. तेव्हा ती त्या ठिकाणी म्हणजे तो वातावरण ठेवायचं, पण तिला करता येत होतं. ती खेळायचे, भगवंताचं म्हणून खेळायचे. करड्या वास करडीच म्हणतात ना, शेळीच्या, बकरी नाही, शेळीच्या लहान पिल्लांना, कोकरू वगैरेची लहानपणात ती खेळायची पुष्कळ छान, आणि तिला त्याचा आनंद वाटायचा, आणि त्याच्यात ती परमात्मा पाहत असे. आता ती मोठीच झाली होती, मोठी म्हणजे त्या मनाने, आणि तेव्हा त्यांच्या भूमिकेने तिथल्या तिचा विवाह करायचा ठरवलं. आईला विचारलं जातं, अगं विवाह म्हणजे काय असतो? मग तिने सांगितलं, असलं कसला विवाह असतो म्हणे, तुला नाही कळायचं, तू गप्प बस. मग मोठ्यांची चर्चा ऐकली. 300 बकरी त्यांनी तिथे बोलवून आणून ठेवायचं ठरवलेलं आहे. त्या कोकरूंची ती खेळायची, पाडसांची. आणि तिला काय झालं, तिच्या कानावर त्या वार्तालाप सगळ्यांचा आला की आता वराकडली लोक आली की ह्या ठिकाणी ह्या बकऱ्यांचं जेवण करायचं. तिला वाईट वाटतं, हे केलंच पाहिजे का म्हणाली. तेव्हा तो भिल्ल आणि भिल्लेन म्हणाली, तुला गप्पस, काही कळत नाही म्हणाले, म्हणून तू असं बोलतेस, आपल्याकडे असंच असतं. मग त्यांची हत्या करून कशाला पाहिजे. मग त्यांनी ते सगळं हेलाच नको हे लक्षात घेतलं. आदल्या दिवशी तिथून तिने पळ काढलेला आहे की हे व्हायलाच नको, मी नसेल तर ही गोष्ट होणारच नाही. हृदय कोमल आहे अत्यंत. भगवंतावर विशुद्ध प्रेम आहे. प्रेम लक्षण भक्ती, लक्षणा भक्ती म्हणतात, तसं तिचं सगळं त्या ठिकाणी दिसतंय. रात्री ती गुपचूप मध्यरात्री सगळे झोपले असताना आणलेल्या बकऱ्या सोडून दिल्या रातोरात, आणि ती पळत सुटली. कोणी मागे आलं, चाहूल वाटली, तर भिल्लाचीच पोर ती तातडीने झाडावर जाऊन बसायचे, म्हणजे कोणाला कळायच्या आत, हालचाल नाही, काही नाही, काही. लोक दिसली, जाताना गेली, चाहूल लागली, गेलो कोणी म्हटलं की उतरलं की पळालं, उतरलं की पळालं. असं करत करत ती पंपा सरोवराच्या इथे आलेली आहे. तर तिथे एक आश्रम होता मातंग ऋषींचा. रात्री त्या तिथे असलेल्या बाहेरच्या झाडावरती बसली. पहाटे ती आश्रमातली चाहूल पाहिली, म्हणाले इथे जरा संरक्षित दिसतंय, आपण आता इथेच राहू, म्हणून ती तिथे राहिली. झाडावरती राहायचं, कंदफुलं कोणी नाही पाहायचं, मिळवून ठेवायची, तीच खायची, त्या झाडावरच झोप घ्यायची. काय असेल. रात्र झाली की त्या आश्रमात यायचं, झाडलोट करायचे, काडी कुटका कचरा बाजूला करायचा. ऋषी पत्नी मुलं कशी स्वच्छता करतात ते सगळं आपण बघायचं. दुसऱ्या दिवशी आपण तोच प्रयत्न करायचा. फुलांच्या रांगोळ्या काढायच्या,
फुलं आधी मिळवायची दिवसा, कुठल्या रात्रीच्याच वेळेस दिवसा बघून ठेवायचं, रात्रीच्या वेळेस जाऊन काढायचे. कोणाला कळता कामा नये. ऋषी पत्नीला वाटायचं मुलं ही बरीच शहाणी झालेली दिसत आहेत, ते सगळं हे करतायत. आणि त्यांना वाटायचं मुलांना ऋषीपत्नी करतायत तेव्हा ते बिघडून द्यायचे नाही ती व्यवस्था. कशी गंमत होती बघा. एक दिवस अतिशय सुरेख तिने सगळं केलं होतं. फळं सुंदर आणून ठेवले. मी गेले तर मला मिळत नाही, तुम्ही गेलात तर मिळत नाही. आज तुम्हाला कुठून मिळाली ही फळं? म्हणे आम्हाला माहिती नाही, मी तर आणली नाही. गुरूंना सांगितलं मातंगांना. मग तुम्ही आणली नाही, मी आणली नाही, मुलं म्हणताय नाही, मग येतात कुठून? म्हणून एक दिवस ऋषींनी आणि पत्नीने, मातंग ऋषींनी आणि पत्नीने दबा धरून राहिले. तिला मध्यरात्र झाली, ती येताना पाहिलं, बघितलं कोण आहे काय. आणि मग तिला त्यांनी विचारलं. ती घाबरली, आता मला काय करतील म्हणून तिने मग सांगितलं, मी हीन जातीची बिल्ली नाही, माझं असं असं झालं, मी इथे झाडावरती राहते. बघितलं, संरक्षित वाटलं. बरं, तुला असं तेवढंच आहे ना, सेवाच करायची आहे ना, मग असं कर, आमच्या आश्रमात मागच्या बाजूला तुला पर्णकुटी बांधून देतो, तिथे तू राहा, संरक्षित राहशील, कर सेवा काय करायची ते. मग रोज तिथे राहायला लागली, सगळं बघायला लागली, गाडलोट करायला लागली. ते सांगतात ते सगळं कथा भाग वगैरे सगळं ऐकायची. भक्ती करणं सोपं नसतं, भक्ती सुळावरची पोळी आहे असं तुकाराम महाराजही सांगतात. मनाने सर्व प्रकारे सुखाचा त्याग करावा लागतो, मनाने त्याग करावा लागतो. दुसऱ्याला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करावा लागतो. मला सुख नाही, मला सुख मिळालं पाहिजे नाही, दुसऱ्याला सुखी ठेवण्याचा प्रयत्न. म्हणून मी नेहमी एक सांगतो, कुटुंबामध्ये स्वास्थ्य कधी राहतं? सर्व कुटुंबातल्या सर्व घटकांनी, सगळ्यांनी एकमेकाच्या सुखाचा प्रयत्न केला तरच स्वास्थ्य टिकून राहतं, अन्यथा राहत नाही. एकमेकाच्या हिताचा विचार करायचा, मला काय पाहिजे नाही, तर तो प्रपंच आनंदाश्रम होऊ शकतो, गृहस्थाश्रम. तिने तो त्या ठिकाणी बघितलाय. विषय आसक्ती हा साधकाच्या दृष्टीने खरा मृत्यूच आहे. भक्ती म्हणजे भगवंतावरती निष्काम निर्हेतुक प्रेम करायचं आहे. घ्यावे तेव्हा द्यावे ऐसा अससी उदार, हे जरी नामदेवराय म्हणत असले तरी त्यांना एकच त्या ठिकाणी, आम्हाला तू दे, देऊ नको, कर, करू नको, तरी तुझाच म्हणणे, ही भूमिका आमच्यामध्ये मुरली पाहिजे, समजलं पाहिजे. भक्ती ही भगवंता जवळची प्रेमाची कस्तुरीची डबी आहे. ती कधी उघडेल किंवा तिचा गंध येईल सांगता येत नाही, इतकं महत्व आहे. आणि म्हणून सत्कर्म जाहीर कधीही करायचं नसतं, कारण त्यांनी आपल्या पुण्याचा क्षय होत असतो. मी काय केलं सांगायला कारण नसतं, गरजही नसते.
पण मला वाटतं हे समजलं पाहिजे. हे भक्तीमधलं एक सूत्र आहे. आणि यासाठी या ठिकाणी तिला बघितलं त्यांनी. ऋषींचं हृदय द्रवलेलं आहे आणि तिला तिथे राहण्याला सांगितलं. रोज ती त्या ठिकाणी राम कथा ऐकायची. तिला त्याच्यातनं राम मंत्राची दीक्षा मिळालेली आहे. श्रीरामांचं नाम मिळालं. ऋषी पुढे ब्रह्मलोकाला गेले. तिला मात्र तिथेच राहायला सांगितलं. भविष्यात म्हणाले तिथे विष्णूंचा अवतार प्रभू रामचंद्र येतील, त्यांची तू सेवा कर, पाद्यपूजा कर. आणि त्यांना त्यावेळेला त्यांनी काही विचारलं तर पुढचं योग्य ते मार्गदर्शन कर. तू इथे त्यांची वाट बघत थांब. आता ती वाट बघत थांबली. एक ना एक दिवस गुरूंनी सांगितलंय प्रमाणे प्रभू माझ्या आश्रमात येणार आहे, माझ्या कुटीत येणार आहे. रोज ती वाट बघायची. बघा काय गंमत आहे. रोज कंटाळा नाही आहे. काय बाई किती आलं की बघू नाही. रोजच्या रोज सगळी स्वच्छता करायची, प्रभू येण्याची वाट बघायची, त्यांची बसायची जागा आपण ठरवायची. आज वाटायचं इथे करते, उद्या वाटायचं तिथे, तिथे सगळी व्यवस्था ठेवायची, पाणी ठेवायचं रोजच्या रोज, भांडी धुवून. तेच पाणी नाही, कंटाळा नाही आहे सेवेमध्ये. जाऊ दे आज माझ्याच्याने होत नाही, जाऊ दे देवा तेवढंच घ्या तू. खरंच राहायचं, जितकं होतंय तितकं. म्हणून दत्त महाराज सांगायचं नाही एक गोष्ट, कर्म कुठपर्यंत करायचंय. कर्म म्हणजे भगवत सेवा किंवा कुठलंही कर्म. हातातली संधेची पळी पडेपर्यंत, एकदा हातातनं पळी पडायला लागली की मग ते कर्म सुटलं तरी प्रश्न नाही. मग त्याला कर्मकांडी नाही म्हणायचं, कर्मनिष्ठावान म्हणायचं आहे. आम्ही कर्मठ शब्द हा अपभ्रंशित आहे. कर्मनिष्ठ आहे. भगवंताला करून घ्यायचं असेल ना तर तो त्यातही ते करून घेतो. जाणून सुद्धा देत नाही तुम्हाला काही होतंय. हे का होतं? तो करतोय. तूच करता आणि करविता, असा हा त्या ठिकाणी भाग होतो. फळं आणायचे. बोराचा उल्लेख ह्या पाची रामायणात कुठेही नाही. हे कीर्तनकारांनी किंवा कोणीतरी त्यात हे केलेलं आहे. फळं आहेत, कंदमुळं, फळं बघायची, ताजी आणायची. त्याला कडू किंवा आंबट लागता कामा नये म्हणून आपण चोखायचे. दात लावून बघायचा रस आणि ते ठेवून द्यायचं. आता प्रश्न बघा कसा आहे. प्रभू जर ती फळं घेतात तर आम्ही स्वयंपाक करताना उष्टावून पाहिला तर बिघडतो कुठे, हे प्रश्न सध्या विचारू शकतात, विचारतात. भिल्ले इतका आहात का शबरी इतके तुम्ही? शबरीने तिची मर्यादा जीवाची इथे राहिली असताना, संपली असताना सुद्धा गुरूंनी आज्ञा केली आहे म्हणून सूक्ष्म देहानी काविना ती तिथे राहिलेली आहे.
ते सामर्थ्य आहे का तुमचं? म्हणजे ती पार्थिव नव्हती म्हणून तिचं चाललं. हाच प्रश्न हे सगळं बघताना लक्ष्मणाच्या मनात आला. बघा कृष्ण अवतारात सुद्धा काय केलं देवाने? काला कसा घेतला? क्षीरसागरीचे नावळे सुख. क्षीरसागरात तर सुख नाही त्याला. कवळ कवळ घ्यावं मागे धावतो देव, कवळ कवळ घ्यावं. तो म्हणतोय हा कवळ घ्या असाच आहे, मागे धावतोय, भक्तांच्या हातनं घेतोय. मग त्याचंही उष्ट आहे त्यांचंही उष्ट आहे. तिथे स्पष्ट केलं, इथे अस्पष्ट केलं. हे भाव आहेत ते मानवाच्या पार्थिव देहासाठी नाही. म्हणून आमच्याकडे उष्ट नाही आहे. ही लग्नात प्रथा ही कोणीतरी जोडलेली आहे, धर्माने नाही. धर्माने ह्या रूढी आहेत सगळ्या. त्याच्या पाठीमागे काय भावना असावी? मी आपलं चिंतन करताना की एकमेकात आपुलकी वाढावी म्हणून. तेवढाच मार्ग आहे का? जो धर्माविरुद्ध आहे तो पण नाही. आमच्याकडे कोणी ते समजून घेतच नाही. असं आहे. आता ही वृद्ध झालेली आहे, शरीर दुर्बल झालंय, मृत्यू काळ जवळ आहे. अहंकाराचा मृत्यू होऊन गेलाय. म्हणजे पार्थिव देह केव्हाच पडून गेलाय. अहंकार आहे तो, उपाधी आहे. प्रभूची सेवा करायची असेल भगवंताची, तर अहंता असता कामा नये. कसल्याही प्रकारची अहंता नको आहे. अभिमान मनुष्याचं पतन करत असतो. एक दिवस आले प्रभू राम आणि लक्ष्मण. बघितलं, भाव विभोर झाली आहे. तिला काय करावं हे कळेच ना. भाव विभोर होणं म्हणजे काय आहे हे अनुभूतीशिवाय नाहीच समजणं. अनुभूती आहे, काहीही कळत नाही. भगवंत गेलेत द्वारकेला, दुर्योधनाकडे, हस्तिनापुरात. ऐकेनात कौरव आणि ते व्यवस्था केली म्हणाले, नको म्हणाले. विदुराकडे गेले. विदुर नव्हते, पत्नी होत्या विदुर पत्नी. देवच घरी आलाय म्हणाल्यानंतर कृष्ण ती भांबावून गेली. किती गेली भांबावून? ती म्हणते बसा तुम्ही, बसा म्हणते आणि स्वतः उच्चासनावर बसले आणि त्याला खाली बसू. तो म्हणा खालीच बसला. तिला समजलंच नाही. त्या हसायला लागले. देवा आलात, देवा आलात, कृष्ण आला, कृष्ण आला. काय देऊ तुला, काय देऊ? थांब रे, आत्ताच केळी आलेली छान आहेत, गोड, देते. आणि देता 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 केळ सोलायचं, गाभा स्वतः खायचा आणि त्याच्या हातात साल द्यायचं आणि त्यांनी ते साल खायचं. घोड संपत आला तरी दोघांनाही भान नाही. हे भाव विभोर होणं मुद्दामून नाही आहे, लक्षात ठेवा. ठरवून नाही काही, हे होऊन गेलेलं आहे. ते आपोआप त्या भावात झालेलं आहे. विदुर जे आले, अगं तू काय करते? मी काय केलं म्हणाले. कृष्ण म्हणाले गप्प बसा.
ते म्हणाले, अहो असं कसं म्हणताय, तू काय करतोयस असं हरे कृष्ण? अरे ती मला प्रेमाने देते ते मी घेतोय, माझंही पोट भरतंय, तुला काय करायचंय आमच्या दोघात? हे देव आणि भक्ताचं नातं असतं. हे देव आणि भक्ताचं नातं असतं. हे शबरीला झालं, काय करावं काही कळेना. ती लांबन म्हणते, हे देवा मी हीन जातीची आहे रे, मी हीन जातीची आहे, माझा स्वीकार कराल का? देव म्हणाले, काही तू प्रभू म्हणाले काही करू नको. भगवत प्रेम असं असतं, ते भगवंताला सकाम बनवतं. लक्षात ठेव, भगवत प्रेम भगवंताला सकाम बनवतो आणि तिथे तो आनंद रूप असतो, तो ब्रह्मरूप असतो. मग भक्त जे देईल तो खातो पितो, तो जे भावानी देतो ते सगळं स्वीकारतो. आमच्या समर्थांना सुद्धा गावातल्या त्या स्त्रीने पोतेर फेकून मारलं. जय जय रघुवीर समर्थ भिक्षा मागितली, तरी ती त्यांनी स्वीकारली. घरी जाऊन स्वच्छ धुवून त्याचे बारीक बारीक तुकडे करून त्याच्या वाती केल्या, दुसऱ्या दिवशी तिला नेऊन गेलेल्या आहे. रागवले नाही. जे देईल तो स्वीकारतो परमात्मा. आणि म्हणून तो म्हणतो त्या ठिकाणी, अच्युतम अनंत माधव द्रौपदी जैसा खिलाया नहीं किसी ने मुझे, बिल्ली जैसा खिलाया नहीं, द्रौपदी जैसा पुकारा नहीं, कौन कहता है भगवान आते नहीं? कौन कहता है भगवान आते नहीं? दिल्लीचं ते प्रेम, शबरीचं प्रेम ते नुसतं नाही आहे. हे प्रेम आम्हाला त्या ठिकाणी करता आलं पाहिजे आहे. आणि म्हणून भगवंत सर्व तंत्र स्वतंत्र आहे, पण प्रेमात मात्र परतंत्र आहे. सर्व तंत्र परतंत्र स्वतंत्र आहे, तो कोणावर अवलंबून नाही, पण प्रेमात मात्र तो परतंत्र आहे. जीव परमात्मा पूर्णपणे कधीही प्रेम करू शकत नाही. आणि म्हणून देवावर प्रेम करायचंय म्हणजे जगातल्या सगळ्या पदार्थांवरचं प्रेम सोडायचं आहे. किती गोष्ट आहे बघा, जगामध्ये जेवढे पदार्थ ज्या गोष्टी आहेत त्याचं प्रेम सोडायला लागतं. म्हणून शब्द ज्ञान तिथे उपयोगी होत नाही. शब्दे विण संवादू, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, शब्दे विण संवाद. हे आम्हाला झालं पाहिजे. आणि म्हणून भगवंत बघा कसा आहे, सुगंध रूपात आहे, गंध रूपात आहे, रस रूपात आहे. या सगळ्या माध्यमातून तो जीवाला तृप्त करत असतो, पण त्याला त्याचं कळतच नाही मी तृप्त होतोय, कारण त्याचं लक्ष बाह्य गोष्टीवर असतं. रसरूप आहे तो, रसरूप आहे. पिबती पिबती रसमलायम. किती घ्यायचं आहे? सगळंच सगळं घ्यायचं शुकाचार्य महाराज सांगताय. एकही गोष्ट टाकायचं नाही. आंब्याची आठवडीन साल आम्ही टाकतो, पण हिते मात्र एकही गोष्ट टाकायची नाही. राम आणि कृष्ण चरित्रात सगळंच सगळं घ्यायचं आहे. पिबती रसच आहे, तो प्यायचा आहे, नुसतं नाही तर प्यायचा आहे. कसलेही श्रम नाही, नुसतं गिळायचं आहे. आणि म्हणून
या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी अरण्यकांडात 2 स्त्रियांचं चरित्र दिसतं. एक शूर्पणखा आणि एक ही भिल्लीन शबरी आहे. एक शृंगार रूप आहे आणि ही ते कसलंही रूप नाही, तरी सुद्धा परमात्मा शबरीच्या इथे तादात्म्य आहे किंवा ती भगवंताची तादात्म्य. तिथे शृंगार आहे केवळ. म्हणून आमच्याकडे बघा तुम्ही कशी शब्दांमधनं आहे. नखरा शब्द वापरतो ना, ब्युटी पार्लर म्हणजे नखरा. नखरा म्हणजे काय? न खरा तो नखरा. जो खरं नाहीये तेच तुम्हाला करायला लागतंय दाखवण्यासाठी. ती आमची शूर्पणखा आणि हीच आमची भिल्ली आहे तशीच आहे. आहे तसं असण्यामध्ये सुद्धा एक सौंदर्य असतं. त्याचं सौंदर्य असतं, मेकअप मध्ये नसतं. आणि म्हणून सुदामाचं शबरीचं अखंड स्मरण ठेवायचं आहे. कारण दुसरं एक कारण महत्वाचं, त्यांच्या नावामागे परमात्मा धावत असतो बर का. त्यांच्या नामामागे सुदामाच्या किंवा शबरीच्या मागे धावत असतो तो. आणि त्याच्यामुळे तोच आपल्यालाही भाव असला की न त्यांच्याबरोबर आपल्यालाही त्याचं दर्शन होणार नाही का? आणि तो देईल. पण तितकी आर्त पुकार आपल्या अंतःकरणात प्रगट झाली पाहिजे. भक्तीचा मार्ग सरळ आहे, सुगम आहे. दुसरा भाग आहे भक्तीचे सगळे अधिकारी आहे. कोणी नाही असं नाहीच आहे. कसलंही बंधन नाही. जात नाही, धर्म नाही, गोत्र नाही. आणि म्हणून वैष्णव प्रेमाच्या धाग्याने भगवंताला बांधू शकतात. म्हणून जनाबाई म्हणते, हृदय बंदिखाना केला आत विठ्ठल कोंडिला. सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळती आला. येणार नाही का तो? येणार आहे. आणि म्हणून एकमेव साधन आहे आणि त्याच्या कृपेनीच ते मिळत असतं. ती लांब उभी राहिली होती, देवानी तिला बसवलं. प्रभूंनी बस, तू काही लांब नको. म्हणजे याचा अर्थ एक लक्षात ठेव, भक्ती भक्ताला लांब असते, त्याला जवळ बोलवते. आणि जो जवळ येतो त्याला ती भगवंताला भगवंत खुलेपणाने दाखवतो. भगवंत खुलेपणाने दाखवतो सगळ्याला आपलं रूप. कारण भक्ती आहे तिथे. भक्ती ज्याला हे करते त्याला ती, पण जो लांबच राहतो त्याला ती लांबच पेटाळते, जवळ बोलवतच. पण तिचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून भक्ती कशी करावी हे त्यांनी सांगितलं. एक वैशिष्ट्य फक्त आधी सांगतो, मग भक्तीकडे जातो. त्यांनी प्रभूंनी सांगितलेलं भागवत महात्म्यात भगवंत जेव्हा सांगतात, भक्ती सांगताय, मी दक्षिणेकडे प्रगट झाले. भक्ती सांगते मी दक्षिणेत प्रगट झाले. आणि असा प्रवास करत करत कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, वृंदावनात आले वगैरे त्यांनी वर्णन केलं. मग कर्नाटकात ती खाली सांगते एकदा दक्षिणेत प्रगट झाले म्हणजे काय झालं. दक्षिणेत प्रगट होणं म्हणजे काय, आधी नव्हती का? होती. दक्षिणेमध्ये म्हणजे हे ठिकाण
शबरी आणि प्रभू रामचंद्रांचा संवाद. त्याच्यात भक्तीची 9 लक्षणं प्रगट केली आहेत प्रभू रामचंद्रांनी तिथे. 9. श्रवणम कीर्तनम अर्चनम ही नाही, ती पुराणोक्त आहे. ही प्रत्यक्ष प्रभूंनी प्रगट केलेली आहे. 9 अवस्था आहेत त्या. ती म्हणून भक्ती सांगते मला तिथे प्रगट केलं. मग माझी काय अवस्था झाली, दैन्य कुठे आलं, कसं आलं, ज्ञानवैराग्याला कसं झालं, वृद्ध कसे होते, त्यांना सचेतन कसं होता, वगैरे वगैरे. तसं हिची उत्पत्ती जी आहे ती तिथे झाली आहे, ती इथे झालेली आहे. ती ही उत्पत्ती आहे. संदर्भात त्याला एकदम अनभिज्ञपणे त्यांनी सांगितलं असं काही नाही आहे. तिथे उत्तर दिले त्यांनी, दक्षिणेकडे मी प्रगट झाले. भक्ती म्हणते स्वतः. मग ती कोणती आहे? तेव्हा भक्तीला, शबरीला प्रभू रामचंद्रांनी स्वतः सांगितलंय, माझी सेवा आहे किंवा प्रभूची सेवा कशी करायची असते. म्हणून 9 साधनं सांगितली आहेत. सत्संगती करावी. आता सत्संगती करावी म्हणजे काय करायचं? संतांच्या संगतीत राहायचं. आता संत ओळखणं हे आता काय चाललंय हे आपण बघतोय ना. कसे विश्वास ठेवायचे, काय ठेवायचं, कशा पद्धतीने होणार आहे, चूक कोणाची काय आहे नाही, म्हणजे काही समजतच नाही आहे. आणि आता मला त्याच्यावरनं फोन, तुमचं असलं काही नाही ना. आता काय बोलावं मला काही कळेच ना. म्हटलं माझा आश्रम नाही आहे अजून तरी, माझं मंदिर नाही आहे, मी कोणाला काहीही मागत नाही आहे. लोक बोला म्हणतात म्हणून बोलतोय. आता काय उत्तर द्यायचं काय नाही, कसं म्हणजे मती गुंग होत आहे. म्हणून एकच गोष्ट मी म्हणेन, सत्संग म्हणजे काय? ज्याच्या सान्निध्यामध्ये भगवंताचं चिंतन आहे, कशाशीही दोषीश नाही, मनाचा खेळ नाही, काय नाही. पण ज्याच्या सान्निध्यात गेल्यावरती ज्याला शांतपणा वाटतो, बरं वाटतं. बरं वाटणं म्हणजे माऊलींसारखं बरं, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. आता मला दुसरं पाहण्याची आवश्यकता नाही. इतकं वाटणं ते बरवे पण, आणि तो शांतपणा आतून येणारा, जाई काजळ घालून नाही. सुखावले लोचन, संत सांगतात लोचन सुखावतात. ती आत्मशांती डोळ्यांना कशी वाटते, तो संत आहे, ते रूपदर्शन आहे. कथानुवाद आहे. कथानुवाद, भगवंताच्या कथानुवाद ऐकायचे आहे, वारंवार ऐकायचं आहे. कंटाळवाणा प्रकार नाहीये खरं म्हणजे. पण जर येत असेल तर आपल्यात कुठेतरी दोष आहे ओळखा. भगवत कथांबद्दल बोलतोय, मोबाईलवरल्या कथांवरचं बोलत नाही, सिनेमा कथा बोलत नाही, भगवत कथांवर. म्हणजे नक्की मग काय होतं, तर भगवंताविषयी प्रेमाची जागृती होते. सत्कर्माकडे वृत्ती प्रवृत्त होते. सत्कर्माकडे प्रवृत्त होतो मनुष्य. भगवंताची स्तुती करायची. मोठ्यांदा करता आली उत्तम, पण परिस्थिती अशी आहे, आपण जरी मोठ्यांना म्हटलं
तरी ती काही वेळेला घरच्यांना अडचण ठरू शकते. हेही आहे. अलीकडली वातावरण काही इतकी परिमल शुद्ध नाही आहेत ना. तेव्हा त्या ठिकाणी प्रश्न येतो, आणि म्हणून जसजसा भाव जागृती होते तसं त्या ठिकाणी गुणानुवादाने, भगवंताच्या अखंड गुणानुवादाने सुद्धा आपल्या अंतःकरणात त्यामुळे भगवत प्रेम निर्माण होऊ शकतं. चौथी गोष्ट सांगितली, भगवंताचं चिंतन करायचं आहे. म्हणजे काय? प्रवचन ऐकायचे, करता आली करायचे, त्याचं स्मरण करायचंय. टेंबेस्वामी म्हणतात, सदा संतांपाशी जावे, त्यांच्या जवळी बैसावे, ते सांगतील ते ऐकावे हिताच्या गोष्टी. जे काही हिताचं सांगतील ते आपण ऐकावं, आपल्याला अंगीकार करता आला करावा, हा भाग त्याच्यामध्ये येतो. पाचवी गोष्ट आहे आचार्य उपासना, सद्गुरूंची सेवा. संत सहवासात राहून त्यांची सेवा करायची. सेवा करायची म्हणजे काय? शारीरिक सेवा नाही, गरज असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण अन्यथा ती सेवा म्हणजे सेवा नाही. सेवा म्हणजे काय? त्यांचं जे कार्य असेल त्या कार्याला आपण मदत करायची. लक्षात आलं? ती सेवा आहे. ते कार्य कसं करायचं, ते कार्य करता तर आपण त्यात काय करू शकतो, हा भाव आहे त्याच्या पाठीमागे, आणि तो सहज शक्य असतो. तुमच्याकडे आपल्याकडे पाहिलेले काही लोकांनी माई यायच्या, माई गोलोक होता ऐश्वर्य, 105 वर्षाच्या गेल्या. आम्ही पंढरपूरला महापूजा केली, करायचे होते, ठरवलं. नरसिंह मंदिरातला प्रवचनाचा ग्रुप सगळ्यांना घेऊन गेलो होतो एक वेळेला. ज्याचा तोच खर्च करत होता, तेही त्याच. तर एक दोघं जण होते, भोसले अजय सारख्या आणि एक दोघं नाही म्हणाल्या. माईंनी ओळखलं. ते म्हणाले, मी आहे ना, अजिबात विचार करताना यायचंच. आणि त्यांचे पैसे त्यांनी गाडीचं ह्याचं काय जे आहे ते दिलं. आणि हे बघ, तुला जर माझा संकोच वाटला किंवा माझ्याबद्दल तुला ओझं वाटत असेल, तुला जमेल तसे दे ना, 5 रुपये दे, 10 रुपये दे, मी घेईन. आपलं असलेलं ऐश्वर्याचा उपयोगही कसा करावा हे शिकायचं असतं. ही गुरुउपासना आहे, हा भाग आहे. मनुष्य जातो, कर्म शिल्लक राहतं. सांगितलं नाही कधी कोणाला. मी तिचे पैसे भरले की त्याचे भरले, काही नाही, या कानाचं त्या कानाला. दुसरा प्रसंग जाण्याचा आला, त्यावेळेला म्हणा, मग तेव्हा मला हे कळलं की असं झालं. नको, मी असं म्हटलं, थांबा, तरी तुम्ही विचार करू नका, याचं आहे ना नेहमीच्या तुम्ही यायला पाहिजे, चला. म्हणजे हे सांगण्याचा उद्देश कशी माणसं करू शकतात हे मला बोलायचं. अशा पद्धतीची आहे. पुढे पूजा करायची आहे, म्हणजे भगवंताच्या मूर्तीची पूजा करायची आहे. पण ती पूजा करताना उपचारामध्ये भाव तसे आपल्यामध्ये उत्पन्न झाले पाहिजे. मी समर्पण काय करतो, उदाहरण देतो, मी अनेक वेळेला दिलेलं आहे की नैवेद्य दाखवला म्हणायचं नाही आहे. नैवेद्य समर्पण आहे, दाखवण्यासाठी ही गोष्ट नाही आहे.
दाखवणे नाही, त्यांनी घ्यावा म्हणून आहे ना. मग ते कधी व्हायचं? त्यांनी घ्यावा म्हणून आपण करतोय ना. मग हा भाव आमचा कसा आहे त्याला महत्व आहे. याच्यासाठी सदाचाराची आवड पाहिजे. यमनियमांचं पालन पाहिजे. यम हे अंतरंग विकासासाठी आहेत आणि नियम हे बाह्यअंग विकासासाठी आहेत. उदाहरणच सांगतो तुम्हाला. बाह्यअंग नियम म्हणजे काय? नियम म्हणजे रस्त्याने डाव्या हाताने चालावं, नियम आहेत ना. मग तेच आपण पालन करणं आपलं कर्तव्य आहे. आम्ही कसंही जाऊ, आमच्या मनात असंच जायचंय नाही चालत. खरं म्हणजे साधकांनी नियम पालन करायचं. त्यांनी नाही बोललं, आपण त्यांनी ठरवलेलं आहे ना. नियोजन करता वेगळा आहे. उदाहरणे स्थूल रूपातलं सांगितलं, पण अनेक तिथे आहेत त्याचा स्वतंत्र विचार आहे. देवतांशी एकनिष्ठ राहा. उपास्य देवतेशी जे काही असेल तेवढ्या ठिकाणी राहायचंय. मंत्र उपासना आहे ती करायची आहे. त्या देवत आपली जे उपास्य दैवत आहे त्याचाच मंत्र म्हणायचा. 8वी गोष्ट आहे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय मनाचं संयमन करायचं आहे. ते आत्मसंयमन गीतेने सांगितलेलं. शेवटची गोष्ट आहे सर्वत्र परमात्मा अनुभवायचा आहे. वासुदेव जगत सर्वम, दाता एक रघुनंदन. हे सगळं करण्यामध्ये महत्वाची गोष्ट प्रेम हवंय आपलं. तिथे ईश्वर स्वरूपाची अनुभूती येते. भक्ती ही कामधेनू आहे. हा उपदेश रामाने शबरीला दिला. शबरीला आनंद वाटला. रामाने विचारलं, आमचं असं असं झालेलं आहे, सीतेच्या शोधात आहे, तुला काही माहिती आहे का? म्हणाले काही दिवसापूर्वी मी इथनं जाताना एक जण पाहिलंय आणि तो त्या स्त्रीला विमानातनं घेऊन जाताना मी बघितलं. कोण आहे? तेव्हा ती म्हणाली, माझ्या म्हणण्याप्रमाणे तो रावण असावा. मी आता कशा मदतीने करावं विचार आलेला आहे. तेव्हा तिने सांगितलं, आपण तर सर्वज्ञ आहात, मी काय सांगायचं आपल्याला, पण विचारताय म्हणून सांगताय. तिथून जवळच पंपा सरोवर आहे. तिथून पुढे ऋष्मक पर्वत आहे. त्या ऋष्मक पर्वतावरती किष्किंधाचा राजा बाली आणि सुग्रीव होते. त्यांच्यात काही झाले भांडणं आणि सुग्रीव तिथे आपल्या 4 मंत्र्यांसह राहतो. तो मदत करेल तुम्हाला. तुम्ही मात्र तिकडे जा तुम्ही. आणि त्याप्रमाणे ते करायचं. त्याच्याबरोबर मैत्री करायची. पण त्यांनी सांगितलं एक गोष्ट, की एक मात्र करेन राम, आता मात्र मी तुझं दर्शन घेईन. प्राणत्याग करणार आहेस म्हणजे सूक्ष्मदेह तो सोडणार आहे. नंतर ह्या पाण्याला पंपा सरोवरच्या शुद्ध करावं. काय झालं होतं ते अशुद्ध का झालं होतं? तर मातंग ऋषींनी शबरीला भिल्लिणीला एका हिंद जातीच्या स्त्रीला आश्रय दिला, कुटी बांधून दिली. म्हणून इतर तिथले असलेले ऋषीं ते त्यांच्यावर रागवले. त्याच्यामध्ये असं झालं, त्यांनी लक्ष दिलं नाही. पण एक दिवस पहाटे ती झाडत असताना तिचं रक्षण होतं, तिला काही केलं नाही कोणी कधी, पण तिच्या हातनं झाडत असताना तो झाडण्याचा स्पर्श
त्या ऋषींना झाला. ऋषी रागवले, तिला वाईट वाटलं. त्यामुळे ते पाणी सगळं मलिन आणि अशुद्ध झालेलं होतं. तिने आता प्रार्थना केली आहे, ते पंपा सरोवर पवित्र आहे, त्याला तुम्ही शुद्ध करा. देव किती असतो बघा कोमल आहे. त्यांनी सगळ्यांना सांगितलं, मी कोण करणार? राम म्हणाले, मी कोण करणार? असं करा, तिचं पाद्य पूजा करा, शबरीची पूजा करवली लोकांकडून, आणि ते पाणी म्हणाले पंपा सरोवरात घाला, ते पाणी परिमळ शुद्ध होईल. भक्तीला किती महत्व आहे बघा. जी सेवा अखंड तिने केली आहे प्रभू नामानी, समोर काहीही नाही, गुरु आज्ञेनी, त्याचं फळ काय मिळालं? आणि ते निर्मळ झालेलं आहे आणि मधुरही झालं. हे भगवंताच्या प्रेमाचं स्वरूप आहे. म्हणून श्रीरामाचं सगुण दर्शन घेता घेता योगाग्नीत तिने तो आपला देह कृतार्थ केलेला आहे. राम संदर्शन मुक्ती प्राप्ता वैकुंठ माया योग. भगवंतावर पूर्ण भरोसा ठेवावा, भजन करावं, साधू संतांची सेवा करावी, जीवाचं आणि जीवनाचं कल्याण होतं. हे शबरीच्या चरित्रावरून आपल्याला कळून येईल. असं हे एक गोड चरित्र आहे. जर आपण सविस्तर या वेळेला पाहिलं, राम पुढे निघाले, ईश्वरावर सर्वावर सारखं प्रेम करताय. कोणाकडून कसलीही भगवंतांनी अपेक्षा केलेली नाही. श्रीराम सर्वांचे सुहृद आहेत. सुहृद आणि मित्र यात फरक असतो, लक्षात ठेवायचा आहे. मित्र थोडं अंतर ठेवूनच असतात, पण मित्र असतात. आणि सुहृद असतात ते निरपेक्ष प्रेम भगवंतावरती करतात किंवा कोणावर आहे, तो सुहृद आहे, निरपेक्ष, अपेक्षा नाही. श्रीराम सर्वांचं सुहृद आहे. ईश्वर हे सर्वभूतानां हृदयस्थः अर्जुन तिष्ठति. ईश्वर श्रीराम सगळ्यांच्या हृदयात विराजमान आहे. कसं असतं, जमीन नांगरावी लागते बी पेरण्यापूर्वी. पाऊस पडतो, तोही त्याच्या सत्तेने पडतो. नांगरणं म्हणजे आपलं काम पहिलं आहे, मग त्याची सत्ता आहे. पहिलं काम मनुष्याचं, मग पाऊस पडतो, मग पेरणी होते, आपलं काम. मग दुसरं काम होतं पेरलेल्या बियाणाला अंकुर फुटणं, ते काम त्याचं आहे. पण तुम्ही पेरता कसं, कधी, कुठे, काय भावानी, किती होतं. आज वाईट वाटतं शेतकरी जो माल फेकून देतात, दूध टाकून देतात. अरे द्या ना मुखात कोणाच्या, अन्न ना ते त्या भगवंतानी निर्माण केले, तुम्ही आम्ही नाही निर्माण केलं. बघा, एका दाण्यापासून कणीस निर्माण होतं, पण त्या कणसात किती दाणे असतात? एक दाणा आहे फक्त पेरलेला. पण नाही माणूस विचार करत आहे. मग कसं तुम्हाला म्हणजे अवकाळी सगळं होत आहे ना, की कर्माची माणसाच्या फळ आहे, भगवंताच्या नाही, माणसाच्या कर्माची फळ आहे. आणि सारखं उठायचं आणि सरकारने द्यावं, दुसऱ्याने द्यावं. का रे बाबा, कुठून देणार? कोणी सांगणारा भेटत नाही, ऐकणारे ऐकत नाहीत. कसं होणार हे?
आम्ही आमचा धर्ममार्गच बदललेला आहे ना, त्याची फळ आहे ती सगळी. अंकुरणं हे त्याचं काम आहे आणि तो करतो, पण पहिलं काम आपण केलं तर आहे आणि तसंच त्याची निर्मिती आहे. आणि म्हणूनच पहिली भक्ती केली की भक्तीचा अंकुर जो येतो तो शबरीसारखा, सुदामासारखा फलोन्मुख होतो आणि तो आनंद जन्मोजन्म पुढल्या पिढ्यांना दिला जातो. तेच प्रेम, तो आनंद आपल्याला अनुभवायचा. राम निघाले, लक्ष्मण निघाला, पंपा सरोवराला बघून पुढे निघाले. ऋष्मक पर्वताच्या पायथ्याशी आले. सगळी मनश्री पाहिली आहे त्यांनी, अनुभवली, आनंद वाटलेला आहे. आता कुठून जावं, कसं करावं, तोपर्यंत सुग्रीव वरून बघतोय कोणीतरी 2 तपस्वी येत आहेत. तपस्वी म्हणावे तर वेश तपस्व्याचा आहे, पण हातात धनुष्यबाण आहे. न जाणो बालीने मला मारायला न पाठवले. म्हणून आपला मंत्री हनुमान त्याला म्हणतायत, जा बाबा, कोण आहे बघून ये. मारुती रायाजवळ अनेक प्रकारच्या विद्या आहेत. त्याच्यात तो बटूचं रूप घेतोय आणि समोर येतोय. कोण आहे, काय आहे विचार. असा अयोध्याचा नरेश, दशरथ राजा, त्याची आम्ही मुलं आहोत, असं असं घडलंय. आम्हाला इथे कळालंय ऋष्मक पर्वतावरती सुग्रीव आहे, हनुमान, त्यांची भेट घ्यायची आहे. ते सगळं ऐकल्यावरती त्याची खात्री झाली आणि महत्वाची गोष्ट एक घडली बरं का, की मारुती रायाला जन्माला येतानाच कमरेला कौपीन आहे. जन्माला येतानाच कमरेला कौपीन आहे. तेव्हा अंजनीने त्याला सांगितलं होतं, जे तुझी कौपीन काय आहे ओळखते तेच तुझे सद्गुरू. राम आणि लक्ष्मणाने बरोबर ओळखलं. तो कोण आहे म्हणून नाही, त्या बटूला म्हणून ओळखलं आणि कौपीनाचं वर्णन केलेलं आहे, काय आहे. तेव्हा तो म्हणाला, हेच माझे गुरु. मला आईने सांगितल्याप्रमाणे आज माझं घडतं. त्याला निर्धास्त पण वाटतं की आता या दोघांना घेऊन आपण सुग्रीवाकडे जायला हरकत नाही. आणि म्हणून तो सुग्रीवाकडे त्याला न्यायचा आहे. कसं नाही, मग त्यांनी भाषा उत्तम आहे, संस्कृत बोलतोय, बुद्धिमतां वरिष्ठम, बुद्धीमध्ये श्रेष्ठ आहे, बोलणं वाक्चातुर्य आहे अंगामध्ये. म्हणजे हा नक्की वानर नाही, हे बटू नाही आहे, हे त्यांनी ओळखलंय रामाने. कोण आहे सांग. तेव्हा त्यांनी आपलं मूळ रूप प्रगट केलं. रामालाही आनंद वाटला, म्हणाला हरकत नाही, मग आम्हाला घेऊन जाशील का सुग्रीव राजाकडे. हो म्हणा. मग त्यांनी त्या ठिकाणी आपल्या मूळ रूपात प्रगट होऊन त्यांनी दोघांनाही 2 खांद्यावरती घेतलं. त्यांना त्रास नको म्हणून. संत सेवा काय आहे ती सांगायचं नाहीये, मी तुम्हाला त्रास नको म्हणून नेतोय. न बोलता, न ओळख करता ओळखलं आणि त्याला वर घेऊन गेलेले. बर एकदम नेलं का सुग्रीवाकडे, तेही नाही. झाडाची पानं तोडली, कोळ्या फांद्या त्या एका बाजूला टाकल्या, सावलीला बसवलं दोघांना. मी निरोप देऊन येतो, त्याच्याकडे न्यायचं आहे, त्याच्या परवानगीशिवाय नको. ही मारुती रायाची आचाराची पद्धत. कशी मोठी लोक वागतात, कसं वागायला पाहिजे, त्या बारीक बारीक गोष्टीतनं शिकायचं असतं. म्हणून एक काळ आमच्याकडे असा होता म्हणजे आमच्या इकडे
की स्थळं बघायची म्हटलं तर त्यावेळच्या काळात मुलाकडल्या लोकांना जेवायलाच बोलवत असत. जेवायला बोलवल्यानंतर पानं वाढल्यानंतर कोणता पदार्थ कोण कसं खातं याच्यावरून त्यांच्या जीवनाची पद्धती ओळखली जायची. गोड कधी खातायत, कडू तिखट कसे खातायत, तिखट अधिक लागतंय का, तिखट आहे म्हणजे तिखटच आहेत ते ओळखायचं असतं, बोलायचं नसतं. मग आधी पदार्थ कुठले घेतले त्याच्यावर वागण्याची तऱ्हा कळते. म्हणून आमच्याकडे संस्कार आणि संस्कृतीला अतिशय महत्व आहे. आवडत चवडत दामाड, कोणी कसं येते, कुठेही हात लावतं, कसले पदार्थ होतात, डावी बाजू नाही, उजवी बाजू नाही, आता माहितीच नाहीये, पदार्थही माहिती नाही. असो, तो काय आता विषय नाही, परंतु ही एक पद्धत होती. ते त्यांनी ओळखलं आणि तो गेलाय सुग्रीवाला बोलवायला. सुग्रीव गेलेला आहे, विचार सांगितलं, काय आहे रे बाबा, नाही म्हणाले, भीतीदायक नाही. असं या ठिकाणी हे राम आणि लक्ष्मण आले, दशरथ नंदन आहे, अशी अशी घटना घडली आहे. कोणीतरी राक्षसाने त्यांच्या पत्नीला पळून नेले, म्हणून ते शोध घेत तिथे आलेले. शबरीने म्हणे आपली ती भिंडीण आहे, तिने हा निरोप दिला, त्याची भेट घ्या म्हणून ते भेटायला आलेले. हो का म्हणाले, मग चला भेटायला. मग आले, सुग्रीव तिथे आले. मग यांना दोघांना नेले बाहेर आणि बसलेले ते बोलणं करतायत, काय कुठे कसं आहे. मग आम्हाला तुम्ही मदत करायची, त्यांनी यांना मदत करायची. त्याची हकीकत त्यांनी त्याला सांगितली, बालीने मला काय केलेलं आहे. अशा पद्धतीने त्यांचं झालं, त्यांच्यामध्ये मैत्री ठरलेली आहे. जीवानी भगवंताची सोबत केलेली आहे. जेव्हा परमात्मा भक्ताला जवळ घेतो तेव्हा तो आपणासारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लगी, तुकाराम महाराज सांगतात. देव पहावया गेलो, देव तेथेच होऊन ठेलो, तुका म्हणे धन्य झालो, आजी विठ्ठला भेटलो. नुसतं होत नाही, भगवंत भक्ताला दैवत्व देतो. ही मैत्री तशी नसते. आणि म्हणून हळूहळू राम लक्ष्मण आले असताना या ठिकाणी हे सगळं स्वरूप त्यांना दिसू लागतं. हे सुहृद होते. सुहृदामध्ये होतं काय, मैत्रीत नाही होत, सुहृदात होतं ये हृदयीची ते हृदयी घातले, ते सुहृद आहे. आणि म्हणून आपलं अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त सुद्धा, हृदय सुद्धा भगवंत नामाने, भगवत प्रेमाने भरभरून व्हायला पाहिजे. तेव्हा आपल्याला या सर्वाची अनुभूती येऊ शकते. नाही एकदा एका ह्याच्यात झालं, पुढे तरी येते, पण आता तरी राहिलेला काळ आपल्याला त्याच्यासोबत करायचा आहे. एवढी जरी जाणीव झाली तरी या सगळ्याचं श्रेय आपल्याला प्राप्त होईल. एवढं म्हणून आजचा विषय मी इथे थांबवतो. कायेन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना प्रकृती स्वभाव करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयामि. हरि ओम तत्सत्. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र महाराज के जय. समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज के, महारुद्र हनुमान के जय. जय जय रघुवीर समर्थ.